तर इकडे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लाखो पर्यटकांनी गोव्याला यंदा पसंती दिल्याचं पाहायला मिळत आहे। नव्या वर्षाच्या पहिल्या सूर्याचं दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी बीचवर मोठी गर्दी केलेली आहे। नंदकिशोर गावडे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। नंदकिशोर, आपण पाहिलंय की रात्री 12च्या सुमारास ज्यावेळेला नागरिक गोव्याच्या समुद्रकिनारी होते त्यावेळेला संगीताच्या तालावर त्यांनी ठेका धरलेला होता। नव वर्षाचा पहिला दिवस आणि आता सूर्याचं दर्शन घेण्यासाठी सुद्धा पर्यटकांची मोठी गर्दी बीचवर पाहायला मिळते। अगदी बरोबर वृषाली। कोण सिद्धिविनायक, मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेते, कोण शिर्डीच्या साईबाबाचं दर्शन घेते, तर कोण नवीन वर्षातल्या पहिल्या दिवशी सूर्यदेवाचं सुद्धा दर्शन घेत असलेले आपल्याला पाहायला मिळते। आणि सर्वात पहिल्यांदा गोव्यातील जे एक आकर्षक असं चित्र सूर्याचं दिसतंय, मी सर्वांना पहिल्यांदा TV9च्या प्रेक्षकांना हा संपूर्ण जो सूर्योदय आहे तो या ठिकाणाहून दाखवतोय। खरं तर काल सूर्यास्त झालेला होता। खरं तर कालपासून गेल्या आठवड्याभरापासून जो गोव्यामध्ये क्राऊड आहे, जो गोव्यामध्ये लाखोंच्या संख्येने देश विदेशातून जे पर्यटक येत आहेत ते या ठिकाणी गर्दी करतायत, आनंद व्यक्त करतायत, सरत्या वर्षाला निरोप दिला। आणि सरत्या वर्षातील जे प्रॉब्लेम होते, जो निराशा होता, ज्या वेगवेगळे जे समस्या होत्या त्या एकंदरीत दूर घालून, काल सूर्यास्तासोबत दूर घालून एक नवीन वर्षाला सुरुवात करण्यासाठी, नवीन वर्षात आनंदात व्यक्त करण्यासाठी एकंदरीत काल रात्रभर जो एन्जॉयमेंट झाला ती आपण सर्वांनी पाहिली, संपूर्ण TV9च्या प्रेक्षकांना दाखवली। आणि संपूर्ण एन्जॉयमेंट नंतर आता नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि वेगवेगळे संकल्प, वेगवेगळे आशा हे मनी ठेवून आता या नवीन सूर्योदयाला आणि नवीन वर्षाला सुद्धा सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर भरपूर लोकांची जी पसंती असते, लाखो लोकांची जी पसंती असते ती 31 डिसेंबरसाठी आणि 1 जानेवारी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गोव्याला दिलेली आपल्याला पाहायला मिळते। आणि त्याच बरोबर जो पहिला दिवस आहे, आजचा दिवस आहे आणि जिथून मिळेल तिथून हा सूर्योदय लोक येत आहेत, पाहतायत। बीचवरती सुद्धा लोकांनी गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते। मोठा समुद्र किनारा गोव्याला लाभलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि संपूर्णच बीचवरती सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेले गोवेकर असू दे किंवा देश विदेशातून आलेले फॉरेनर किंवा देशांतर्गत आलेले जे पर्यटक आहेत ते आता ह्या संपूर्ण जे सूर्याचं दर्शन घेत असलेलं आपल्याला पाहायला मिळते। वृषाली, नक्कीच धन्यवाद नंदकिशोर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावरचा हा सूर्योदय जो आहे तो आपण या ठिकाणी पाहताय। ठिकठिकाणचा आढावा आपण घेतोय। काही ठिकाणी लोकांकडून नववर्षाचं स्वागत जे आहे ते देवदर्शनाने केलं जातोय। तर गोवा जे आहे ते पर्यटकांसाठी प्रसिद्ध आहे आणि 31st साठी प्रसिद्ध आहे। 31st एन्जॉय करण्यासाठी या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी काल रात्री पाहायला मिळालेली होती। डीजेच्या तालावर तरुणाई जी आहे ती थिरकलेली होती आणि त्याचबरोबर दुसरीकडे आपण पाहतोय की या सूर्योदयाचं दर्शन घेण्यासाठी पर्यटकांची बीचवर सुद्धा मोठी गर्दी आहे।